नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 254वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरातनक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 25 ते 27. प्रथम आपण 25वा दोहा ऐकूयात. भगति दुहेली राम की, जैसी खंड की धार, जे डोले तो कटी पड़े, नहीं तो उतरे पार. भगति दुहेली राम की, जैसी खंड की धार, जे डोले तो कटी पड़े, नहीं तो उतरे पार. खांड म्हणजे तलवार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. रामाची भक्ती फार कठीण आहे. ती तलवारीच्या धारेप्रमाणे धोकादायकही आहे. जो याच्यावर चालेल किंवा किंचित जरी हल्ला ना तरी त्याचे तुकडे तुकडे होतील, आणि जो संतुलित राहील तो मात्र हिच्या पार पोचेल. सामान्यपणे ज्ञान, कर्म, योग, भक्ती यामध्ये भक्ती मार्ग सोपा आहे असं म्हटलं जातं. पण कबीर सांगतायत की भक्ती मार्ग सुद्धा तलवारीच्या पात्यावर चालण्या इतका कठीण मार्ग आहे. भक्ती म्हणजे केवळ 2-4 भजनं गाऊन नामसंकीर्तन करणं म्हणजे भक्ती नाही आहे. तर भक्ती ही एकांतिक असली पाहिजे. आपल्या ध्येयावरून लक्ष जराही ढळता कामा नये. विषयांपासून पूर्णतः अलिप्त राहायला आलं पाहिजे. सर्वस्व समर्पणाची भावना तर हवीच हवी, आणि तरच भक्ती मार्गाने आत्मज्ञान होऊ शकेल. कठोपनिषदातही म्हटलेलं आहे की क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदंती. ज्याप्रमाणे वस्त्र्याच्या तीक्ष्ण केलेल्या धारेवर पाय ठेवून जाणं अशक्य असतं, त्याचप्रमाणे हा आत्मज्ञानाचा मार्ग चालण्यास अत्यंत कठीण आहे असं ज्ञानी लोक सांगतात. थोडा जरी विषयांकडे ओढा दिसून आला ना तरी भक्ती मार्गावरून मनुष्य पतित होतो, आणि नाहीतर पहिलं तिरी पोचतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. भक्ती मार्ग तो असे कठीण रे, जशी खडगाची धार, विचलित होता सर्वनाश रे, नाही तर जाई पार. भक्ती मार्ग तो असे कठीण रे, जशी खडगाची धार, विचलित होता सर्वनाश रे, नाही तर जाई पार. पुढचा दोहा ऐकूयात 26वा. भगति दुहेली राम की, जैसी अग्नि की झार, डाकी पड़े ते उबरे, दाधे कौतिक हार. भगति दुहेली राम की, जैसी अग्नि की झार, डाकी पड़े ते उबरे, दाधे कौतिक हार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. झाल, झाल म्हणजे ज्वाळा. डाकना, उडी घालणे. कौतिकहार, कौतिकहार म्हणजे तमाशा पाहणारा. दाधना, दाधना म्हणजे जळणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. रामाची भक्ती करणं कठीण काम आहे. ती अग्नीच्या ज्वाळांप्रमाणेच आहे. जो या आगीमध्ये उडी घेईल तो ज्वाळांपासून वाचेलच, परंतु जे हा तमाशा पाहत राहतील ते मात्र जळूनच जातील. कबीर भक्तीला अग्नीच्या ज्वाळेची उपमा देतात. अग्नीच्या ज्वाळेवरून पलीकडे उडी मारता आली तर मनुष्याला अग्नीच्या ज्वाळेची दाहकता बाधणार नाही. पण
पण धडधड त्या अग्नीकडे जर बघत राहील तर मात्र तो त्या अग्नीच्या ज्वाळेत जळूनच जाईल. भक्ती ही अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे आहे, पण ह्या ज्वाळेवरून उडी मारायची नाही, तर या अग्नीत उडी घ्यायची तयारी असेल, सर्वस्व समर्पणाची भावना असेल, तर साधक हा संसार सागर तरून जाईल. भक्तीमध्ये सर्वस्व समर्पण करणं हे अग्नीत उडी घालण्या इतकंच कठीण आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. भक्ती मार्ग तो असे कठीण रे, जशी अग्नीची वाट. उडी घाली तो पार होईन, जळेल राही पहाड. भक्ती मार्ग तो असे कठीण रे, जशी अग्नीची वाट. उडी घाली तो पार होईन, जळेल राही पहाड. पुढचा 27वा दोहा ऐकूयात. कबीर घोडा प्रेम का, चेतनी चढी असवार. ज्ञान खड्ग गही काल सिरी, भली मचाई मार. कबीर घोडा प्रेम का, चेतनी चढी असवार. ज्ञान खड्ग गही काल सिरी, भली मचाई मार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. असवार, असवार म्हणजे निरंतर. मारमचाना म्हणजे युद्ध करणं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर जीवात्म्याला संबोधित करून म्हणतात की तू चैतन्यमय होऊन प्रेमरूपी घोड्यावर स्वार हो. आपल्या हातात ज्ञानरूपी तलवार घे. कंबर कसून काळाशी 2 हात करण्यास तयार हो. कारण काळ तुझ्या डोक्यावर युद्ध करण्यास उभा राहिलेला आहे. घोड्यावर बसून जसं शत्रूशी युद्ध करावं, तसंच प्रेमरूपी घोड्यावर बसून भक्ताने षड्रिपूंशी, काळाशी युद्ध करायचं आहे आणि त्यासाठी हातात ज्ञान खड्ग घ्यायचा आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. हाती घेऊनी ज्ञान खड्ग हो, प्रेमाश्वावर स्वार. काळाशी तू युद्ध करूनी, जाई पैल पार. हाती घेऊनी ज्ञान खड्ग हो, प्रेमाश्वावर स्वार. काळाशी तू युद्ध करूनी, जाई पैल पार.